ठरलं तर मग आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत की सायलीने खूप उत्तम जेवण आणि मोदक बनवलेला आहे आणि त्याची सगळेच जण मनमोकळेपणाने स्तुती करतात आणि तिचं कौतुक करतात। इकडे कुसुमकडे म्हणजेच आश्रमामध्ये अर्जुन जे आहे सायलीचं गाठोडं आणि तिचं सामान चेक करायला आलेला आहे आणि तो सांगतो की सायली खूपच जास्त हट्टी झालेली आहे आणि ती मला जाऊ देत नव्हती। जेव्हा तिचे आई बाबा मला भेटतील तेव्हा मी त्यांना सांगेन की तुमची मुलगी खूप हट्टी आहे। यावरती कुसुमताई म्हणतात की तुम्ही माझ्या बहिणीबद्दल बोलत आहात आणि तुम्ही तिला हट्टी म्हणत आहात, त्यामुळे जर तुम्ही तसं केलं तर मी तुम्हाला सामान दाखवणार नाही आणि तुमची मदत करणार नाही। अर्जुन म्हणतो मला माफ करा पण प्लीज तिचं सामान दाखवा। यावरती कुसुमताई हसून म्हणतात की मजाक मस्ती करत होते आणि मी तुम्हाला नक्कीच सामान दाखवणार। त्यानंतर ते चर्चा करतात आणि अर्जुन त्यांना विचारतो की मधुकर काकांनी सगळ्यांचे गाठोडे ठेवले होते तर सायलीचं पण गाठोडा असेलच ना। त्यावरती जो चैतन्य आहे तो म्हणतो की आपण खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे म्हणून बाहेर आलेलो आहोत तर ती आपण पटापट आटपूयात, कारण मला जाऊन सायलीच्या हाताचे मोदक खायचे आहेत। इकडे सगळे जेवत असतात आणि सायली जी आहे ती अजूनही अर्जुनचा विचार करत असते। ती अर्जुनला फोन करते आणि अर्जुन फोन बघून म्हणतो की माझ्या बायकोचा फोन आहे आणि मी आत्ताच उचलत नाही, जर उचलला तर ती खूप जास्त प्रश्न विचारून मला भंडावून सोडेल, त्यापेक्षा मी तिचा फोन इग्नोर करतो आणि साईडला ठेवून देतो। इकडे जो आहे अश्विन जे प्रियासाठी वकील घेऊन येतात। वकिलांना बघून प्रियाला खूप आनंद होतो आणि ती म्हणते की हे आपली केस लढणार आहेत का आणि यातून मला सोडवतील का। यावरती वकील म्हणतो की हो मी हे सगळं करेन, पण मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे की नेमकं घडलं काय त्या दिवशी आणि तुम्हाला शिक्षा काय झाली। यावरती प्रिया म्हणते की मी फक्त याची शिक्षा भोगत आहे की मी चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी होते। माझ्याबद्दल मी जी साक्ष दिली ती सगळ्यांनाच माहिती आहे, कारण मी 2 वर्षापासून ओरडून ओरडून सगळ्यांना साक्ष सांगितलेली आहे, त्यामुळे आता परत तुम्हाला काय सांगू। ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी फक्त एक गोष्ट मी बदलली, ती म्हणजे ही की खून मधुकर पाटलांनी नाही तर साक्षी शिखरेनी केला। इकडे जे आहे कल्पना पाहतात की सायली जी आहे ती कंटिन्युअस फोन करत आहे आणि तिचं लक्ष इथे कोणाकडेच लागत नाहीये। त्यानंतर अश्विन विचारतो की जर तुला माहिती होतं की साक्षी शिखरेने खून केलाय तर तू ते आधी का सांगितलं नाहीस। त्यावर ती सांगते की महिपत कसा गुंड माणूस आहे तुला माहिती आहे आणि त्याने मला सतत धमकी दिली की जर तू साक्षीच्या अगेन्स्ट साक्ष दिली तर मी तुला सोडणार नाही आणि कुठलीही मुलगी घाबरूनच जाईल। त्यावरती अश्विन तिला म्हणतो की तुझे वकील जे आहेत ते रविराज काका होते आणि त्यामुळे तुला घाबरायची गरज नाही। यावरती प्रिया तिचं नाटक चालू ठेवते आणि म्हणते तुला माहिती आहे ना, एक मुलगी फक्त 2 माणसांना गमावण्यासाठी घाबरते, एक म्हणजे तिचा नवरा आणि दुसरा तिचे वडील। मला माझे वडील खूप दिवसांनी भेटले होते आणि मला साक्ष बदलल्यानंतर मी त्यांना गमावलं असतं। इकडे सायली अजूनही अर्जुनच्या फोनची वाट बघतच बसलेली असते आणि तेवढ्यात तिथे कल्पना येऊन बसते। तिला तिथे बसलेलं बघून सायली आहे ती घाबरते आणि म्हणते आई तुम्ही इथे कसे काय, हा अर्जुन मामचा फोन नाही उचलत आहे। आणि त्या दोघी म्हणतात की मला खूप दिवसांपासून तुमच्याशी गप्पा मारायची होती आणि कल्पनाही तिच्या चेहऱ्यावरनं हात फिरवतात आणि तिच्या कपाळावरती जे आहे किस करतात। सायली ही म्हणते की या क्षणांसाठी मी खूप दिवसांपासून आतुरतेने वाट बघितलेली आहे, मलाही तुमच्याशी बोलावं वाटायचं परंतु ते शक्य नसायचं। इकडे अश्विन वकिलांना सांगतो की जर आपण तिच्या बेलसाठी तिच्यासाठी लढायला स्टार्ट केलं तर अर्जुन जो आहे तो बाहेरनं सगळे प्रयत्न करेल आणि तिला बेल मिळू देणार नाही, मी त्याला चांगलंच ओळखतो। त्यावर वकील साहेब म्हणतात की आपण बेलसाठी प्रयत्न करतोय हे त्यांना कळू देऊ नका। इकडे कल्पना सायलीचे भरभरून प्रेम करत असते आणि म्हणते की मलाही तुझ्याशी बोलावं वाटायचं
परंतु माझा जो इगो आहे तो आतमध्ये यायचा. पण आता मी खूप आनंदी आहे की आपण दोघी बसून आधीसारखं बोलत आहोत. मध्ये ज्या गोष्टी झाल्या त्यामुळे माझा विश्वासच उडून गेला होता माणसांवरचा. त्यावरती सायली त्यांना विश्वास देते की यानंतर काहीही झालं तरी पण एक मी तुम्हाला वचन देते की माझ्यामुळे तुम्हाला कधीच विश्वासघात होणार नाही. आणि त्या दोघीही खूप आनंदी होतात. वकीलांनी अश्विनला सजेशन दिल्यामुळं की तू अर्जुनला काहीही कळू देऊ नको, त्यामुळे तो बाहेरूनही प्रयत्न करू शकणार नाही आणि त्याला डायरेक्टली जेव्हा प्रियाला बेल भेटेल तेव्हाच समजेल. त्यामुळे प्रियाही बाहेर येईल आणि अर्जुनचाही जो आहे तो पण वाचेल. पण ते विचारतात की कसं सोडवायचं. त्यावरती तो सांगतो की महिपतची रेप्युटेशन ऑलरेडी अर्जुनने सिद्ध केलेली आहे की तो गुंड आहे आणि आपण त्याचाच फायदा घ्यायचा आणि हे करायचं की तिने घाबरून साक्ष जी आहे ती बदलली होती, या तिचा काहीही चूक नाही, अशा पद्धतीने आपण करू शकतो. इकडे सायली म्हणते की अर्जुन अजूनही आलेला नाहीये आणि मी त्यांना चांगलाच धडा शिकवणार. यावर कल्पनाताई आई म्हणतात की तू माझ्या मुलाला धडा शिकवणार असशील तर मी तुझ्याशी बोलणार नाही. हे ऐकून सायलीला समजत नाही की मी तर असंच म्हणत होते आणि आईंना खूप राग आला. त्यावरती कल्पना आई म्हणतात की मला याचा राग आलेला आहे की तू म्हणालीस की तू एकटी जी आहे अर्जुनला धडा शिकवणार. माझं म्हणणं आहे की आपण दोघी मिळून अर्जुनला धडा शिकूयात, कारण तो असं कसं करू शकतो. इकडे आश्रमामध्ये हे सगळे गाठोडे शोधत असतात, परंतु त्यांना सगळ्या लहान मुलांची गाठोडी सापडतात, पण अजूनही सायलीचं गाठोडं सापडलेलं नसतं. त्यांनी किचनचे कबर्ड्स, रूममधले कबर्ड्स सगळ्या गोष्टी चेक करूनही त्यांना गाठोडे सापडत नाहीत. यावरती कुसुमताई बोलता बोलता म्हणतात की प्रिया आणि सायली दोघींचंही गाठोडं सापडत नाहीये. दोघींचे एकदम गाठोडं सापडत नसल्यामुळे अर्जुनला थोडासा शंका येते आणि तो म्हणतो की असं कसं दोघींचंही गाठोडं गायब असू शकतं, हा कोइन्सिडन्स कसा काय. इकडे त्या दोघी अजूनही अर्जुनची वाटच पाहत असतात. तेवढ्यात प्रतिमा तिथे येते आणि म्हणते की तुम्हा दोघींना एकमेकींची काळजी करताना बघून मला खूप चांगलं वाटलं आणि मी ज्यासाठी इथे आले होते ते सफल झालं. आता मी जायला मोकळी झाले. इकडे गाडीत येऊन बसल्यानंतर चैतन्य आणि अर्जुन अजूनही त्याच्याबद्दलच विचार करत असतात. त्यांना वाटतं त्यांनी कुठली जागा मिस तर केली नाही ना. त्यावरती चैतन्य म्हणतो की हा महल थोडी आहे, एक छोटंसं घर होतं. आपण इवन किचनचे पण कबर्ड चेक केलेले आहेत, पण ते गाठोडे नाही आहेत. पण आपण हे कंटिन्यू करूयात, शोधाशोध. आपल्याला नक्की एक दिवस सगळी माहिती भेटेल. आणि तेवढ्यामध्येच हे गप्पा मारत असताना कुसुम येतात आणि म्हणतात की रस्त्यातच हॉस्पिटल आहे, तर तुम्ही मला सोडाल का. अर्जुन म्हणतात की जरी ते दुसऱ्या साईडला असतं तरी मी तुम्हाला सोडलं असतं, म्हणून त्यांना गाडीत बसायला सांगतो आणि त्यांना घेऊन जातो. इकडे प्रतिमा वापस जाणार आहे हे ऐकून त्या दोघींनाही वाईट वाटतं आणि सायली अट्टहास करते की आणखीन थोडे दिवस थांबा. पण प्रतिमा म्हणते की आता मला जायला हवं, कारण घरात सुमनही जी आहे सध्या बेचैन मला वाटली आणि मला ही घराची आठवण येत आहे. सायली म्हणते की ठीक आहे, मी तुम्हाला जाऊ देते, कारण तुम्ही जाऊ नाही दिलं तर रविराज काका आमच्यावरती चिडतील, त्यामुळे तुम्ही जाऊ शकता. आणि सगळ्याच जणी मनमोकळेपणाने खळखळून हसतात. अशा प्रकारे ठरलं तर मगच्या आजच्या एपिसोडमध्ये हे घडलं. बघूयात पुढे काय होईल.